डायबिटीज किंवा मधुमेह हे म्हणजे साखर हे त्याचं कारण नाही आहे. जुन्या काळी म्हणजे हजारो वर्ष हेच समजलं जायचं की युरिनमध्ये साखर येणं आणि काहीतरी किडनीमध्ये प्रॉब्लेम आहे त्याला डायबिटीस म्हणलं जायचं. डायबिटीसला जर का आपण गंभीरपणे नाही घेतलं तर डायबिटीस आपल्याला गंभीरपणे घेऊ शकतो. डायबिटीसला सायलेंट किलर म्हणलं जातं. डायबिटीसला समजून घ्या, समजून घेणं हाच पहिला उपचार आहे डायबिटीसच्या बाबतीत. डायबिटीस एका दिवसात होत नाही, म्हणजे इमोशनल लेवलवरती डायबिटीस पहिल्यांदा स्टार्ट होतो. की डायबिटीस हा म्हणजे फक्त स्वादुपिंडाशी रिलेटेड आजार नाही, तर तो पूर्ण शरीराशी रिलेटेड आहे किंवा पिट्युटरी ग्लँडशी रिलेटेड आजार आहे. नमस्कार, मी संपदा हुद्देदार. डायबिटीज फ्री फॉरएव्हरच्या ह्या नवीन पॉडकास्टमध्ये, नवीन सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपल्यासोबत आहेत डॉक्टर भाग्येश कुलकर्णी, डायबिटीज फ्री फॉरएव्हरचे फाउंडर. डॉक्टर भाग्येश कुलकर्णी हे डायबिटीज रिव्हर्सल स्पेशालिस्ट आहेत, शिवाय वेलनेस कोच आहेत. आत्तापर्यंत 15,000पेक्षा जास्त पेशंट्स आपल्याकडनं डायबिटीज मुक्त होऊन आज त्यांच्या जीवनाचा आनंद घेतात किंवा जीवनात त्यांचा गोडवा परत आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. ओके, ॲक्च्युली आता ही पहिलीच सिरीज आहे, आपण अगदी बेसिकपासून सुरुवात करूया. हो. मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की डायबिटीज म्हणजे नेमकं काय? डायबिटीस म्हणजे तसं बघायला गेलं तर मी बेसिकली सांगलीच आहे आणि सांगलीमध्ये तुम्हाला माहीत असेल की साखर आणि साखर सम्राट भरपूर आहेत. तर बरेच जण डायबिटीसला साखरेचा आजार असं म्हणतात किंवा बऱ्याच वेळा पेशंट्स जेव्हा येतो माझ्याकडं त्यावेळेला पेशंटचं पहिलं हे असतं की डॉक्टर मला शुगरचा त्रास आहे. मग पहिलं त्यांचं ऐकून घेतो आणि त्यांना म्हणतो की ठीक आहे, तुम्हाला शुगरचा त्रास आहे तर आपण तुमची साखर शून्य करूया. ते छान असतं, डॉक्टर साखर शून्य कशी करता येईल? नाही, तुम्हीच म्हटलात ना की साखरेचा आजार आहे. सगळ्यात पहिलं मी सांगू इच्छितो येते की डायबिटीस किंवा मधुमेह हे म्हणजे साखर हे त्याचं कारण नाही आहे. बऱ्याच जण त्याला साखरेचा आजार म्हणतात. तर मधुमेह किंवा डायबिटीस हा सुद्धा वर्ड जेव्हा आपण बघतो तर डायबिटीस हा वर्ड हा सायफॉन किंवा फनेल, तर हा अगदी म्हणजे 3,000 वर्ष जर का आपण मागं गेलो तर त्यावेळेला डायबिटीस अगदी नगण्य प्रमाणात होता आणि त्यावेळेला त्या लोकांना म्हणजे युरिनला खूप जास्त व्हायची. म्हणजे आता आपण त्याला पॉलियुरिया, पॉलिडिप्सिया वगैरे म्हणतो, हे लक्षणं आपण सांगतो. तर सायफॉन किंवा फनेल यापासून त्या डायबिटीस वर्डची निर्मिती झाली आहे. किंवा प्रमेह, ज्याला आयुर्वेदिक किंवा आपल्या एन्शियंट सायन्समध्ये प्रमेह, त्या प्रमेहाचा अर्थ पण तेच आहे की ज्यांच्या युरिनला किंवा ज्यांच्या लघवीला हे लागतात, चिटी किंवा मुंग्या. आणि त्यावेळी जुन्या काळी म्हणजे हजारो वर्ष हेच समजलं जायचं की युरिनमध्ये साखर येणं आणि काहीतरी किडनीमध्ये प्रॉब्लेम आहे त्याला डायबिटीस म्हणलं जायचं. थँक्स टू रिसर्च जो 1900 किंवा 1920च्या दरम्यान जेव्हा पहिल्यांदा हे लक्षात आलं की रक्तामध्ये शुगर वाढणं आणि स्वादुपिंडाशी रिलेटेड हा आजार आहे किंवा पॅनक्रियाशी रिलेटेड आहे, इन्शुलिनशी रिलेटेड, आणि त्यानंतर मग ब्लड ग्लुकोज, साखर वाढणं वगैरे वगैरे हे लक्षात यायला लागलं. आणि साधारण 1950च्या दरम्यान पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात आली की डायबिटीस म्हणजे शुगर नाही आहे. डायबिटीसच्या बऱ्याच लक्षणांपैकी एक लक्षण साखर वाढणं आहे. ते कारण नाही आहे, इट्स अ कार्डिओ मेटाबॉलिक डिसऑर्डर. पहिल्यांदा साखर वाढणं हाच गैरसमज लोकांच्यात किंवा मेडिकल इंडस्ट्रीमध्ये पण होता. पण 1950 नंतर हा आयाम चेंज करण्यात आला. नाऊ इट इज कन्सिडर्ड ॲज अ कार्डिओ मेटाबॉलिक किंवा मेटाबॉलिक डिसऑर्डर. निसर्गाने आपल्याला एक नियमावली आखून दिलेली होती, एक ऑर्डर आपल्याला दिली होती. ती ऑर्डर जेव्हा आपण वारंवार ब्रेक करतो मेटाबॉलिझमची, मग ती आपल्या आचारांची असेल, विचारांची असेल, प्रकृतीने एक नियमावली दिली होती. जेव्हा मी म्हणतोय की डायबिटीज, ब्लड प्रेशर, थायरॉइड हे सगळे डिसऑर्डर आहेत, तर हे डिसऑर्डर म्हणजे ऑर्डर ठरवली कोणी? तू ठरवली, मी ठरवली का, माझ्या आईबाबांनी ठरवली का, माझ्या आजी आजोबांनी का, अजूनही कोणी डॉक्टरांनी ठरवली? तर निसर्गाने एक नियमावली आखून दिली होती. ती निसर्गाने नियमावली जी आखून दिली ती ऑर्डर आपण ब्रेक करतो. पहिल्यांदा बॉडी त्याला कोपअप करायचा प्रयत्न करते, पण आफ्टर सर्टन लिमिट तो जर का माझ्याकडून सारखं ते ऑर्डर ब्रेक होत गेली तर त्याचं मग डायबिटीसमध्ये किंवा ब्लड प्रेशरमध्ये किंवा लाईफस्टाईल डिसऑर्डरमध्ये परिवर्तन होतं. सो हा मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे की ज्याच्यामध्ये हायपरग्लायसेमिया किंवा ज्याच्यात रक्तामध्ये साखर वाढणं हे प्रायमरी लक्षण दिसतं. आणि त्याच्या अनुषंगाने कुठलीही गोष्ट म्हणतो आपण की अति तेथे माती. बरोबर. कुठलीही गोष्ट आपल्या शरीरात अति झाली की शरीर ते बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतं. मग तुम्हाला युरिनच्याद्वारे शुगर बाहेर पडायला लागते, ज्याला आपण पॉलियुरिया म्हणतो. मग युरिनच्याद्वारे पाणी बाहेर पडायला लागलं की तुम्हाला तहान जास्त लागते, भूक जास्त लागायला सुरुवात होते आणि अनएक्सपेक्टेडली वजन पण त्याच्यामध्ये जास्त कमी. ही लक्षणं दिसायला लागल्यानंतर आपण डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टर म्हणतात तुम्ही शुगर तपासा किंवा तुमचं ब्लड शुगर तपासा. मग त्याच्यामध्ये रक्तात शुगर वाढलेली दिसते, युरिन वाढलेली दिसतं आणि मग तुम्हाला मधुमेह झाला
किंवा डायबिटीस झाला असं संबोधलं जातं याच्यावरती. आणि किती गंभीरपणे घ्यायला पाहिजे डायबिटीजला? डायबिटीसला किती गंभीरपणे घ्यायला पाहिजे हा प्रश्न म्हणजे खूपच गंभीरपणे घ्यायला पाहिजे. कारण डायबिटीसला जर का आपण गंभीरपणे नाही घेतलं तर डायबिटीस आपल्याला गंभीरपणे घेऊ शकतो असं मी याच्यात म्हणू शकेन. आणि डायबिटीसचं एक असं आहे की आपण बऱ्याच वेळेला एखादा झूला व्हिजिट करतो किंवा एखाद्याच्यात व्हिजिट करतो तर त्याच्यामध्ये वाघ ठेवलेला असतो, सिंह असतो. बाहेरनं बघताना आपण त्या सिंहाला किंवा त्या वाघाला बाहेरनं हे करू शकतो कारण तो पिंजऱ्यात आहे. तो पिंजऱ्यात आहे म्हणून त्याच्याबरोबर आपण त्याला हे करू शकतो किंवा त्याच्याकडे पाहू शकतो, समोर जाऊ शकतो. इमॅजिन करा तो टायगर किंवा तो वाघ किंवा तो सिंह जर का जंगलात आहे किंवा त्या पिंजऱ्याचं समजा चुकून दार निघालं आणि तो वाघ बाहेर आला तर आपली जी परिस्थिती होईल डायबिटीसचं तसं आहे. जोपर्यंत त्याला आपण नियंत्रणात ठेवतोय, जोपर्यंत त्याला कंट्रोलमध्ये ठेवतोय तो आपल्याला काही त्रास देणार नाही. पण जर का त्यानं आपल्या आयुष्यावर कंट्रोल घेतला डायबिटीसने किंवा मधुमेहाने तर मग त्यासारखी वाईट गोष्ट कुठली नाही. म्हणजे मग लाईफ विल बी हेल. आणि हे डायबिटीसचं गंभीरता ही आत्ताच्या ह्याच्यात खूप वाढली आहे. आपण 50 वर्ष, 60 वर्ष, 100 वर्ष मागं गेलो तर त्यावेळेला जीवनशैली पण चांगली होती, लोकांच्यामध्ये ॲक्टिव्हिटी भरपूर व्हायची, त्यामुळं तेवढा हा नव्हता. आणि डायबिटीसमध्ये असं होत नाही की शुगर वाढली म्हणून लगेच मला उद्याच समस्या दिसायला लागल्या. डायबिटीसला सायलेंट किलर म्हणलं जातं. सायलेंट किलरचा अर्थ किंवा स्लो पॉयझन म्हणलं जातं. डायबिटीसमध्ये सगळ्यात जास्त अनफॉर्च्युनेट गोष्ट आहे की पहिल्या काही वर्षात किंवा काही दिवसांमध्ये काही लक्षणच दाखवत नाही. आणि ज्या वेळेला लक्षणं दिसायला सुरुवात होती त्यावेळेला ऑलरेडी कुठला ना कुठला तरी माझा ऑर्गन किंवा माझ्या नसा, नर्व्स या माझ्या डॅमेज झालेल्या असतात. आणि त्यावेळेला तिथनं रिव्हर्स करणं किंवा तिथून मागे येणं खूप अवघड होतं. आणि ही जी डायबिटीसमुळे येणारी कुठलीही समस्या ही डायरेक्ट मृत्यूकडे घेऊन जात नाही, ती पहिल्यांदा परावलंबित्वाकडे घेऊन जाते. काय या आजाराने एवढं गंभीरतेने घेतलं पाहिजे? कारण कुठलाही म्हणजे मला स्ट्रोक असेल, पॅरालिसिस असेल, हृदयरोग किंवा उद्या किडनी फेल्युअर, हे सगळे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते मोस्ट ऑफ द टाइम डायबिटीसशी रिलेटेड असतात. आणि म्हणजे हे फक्त आपल्याला फिजिकल लेवलवरती नाही रिस्ट्रिक्ट करत संपदा, हे आपल्याला बघितलं तर फिजिकल, मेंटल आणि फायनान्शियल तिन्ही लेवलवरती आपल्याला ते एक्सप्लॉइट करतात. आणि त्यामुळं ही फक्त डायबिटीस ही त्या व्यक्तीची, मी असं म्हणत नाही की फक्त ती व्यक्ती सफर होती, त्या व्यक्तीबरोबर ती फॅमिली पण सफर होती. कितीतरी पेशंटच्या बाबतीत मी हे बघितलेलं आहे की डायलिसिस करायला लागतं किंवा त्यांना किडनीचा काही प्रॉब्लेम होतो किंवा गँग्रीनसारखा होतो, तर त्यावेळेला ती पूर्ण फॅमिली पण सफर होते. त्यामुळे हा खूप गंभीरतेनं घेणं विषय आहे. आणि आज जे रिसेंट स्टॅटिस्टिक्स आत्ता आलं किंवा रिसेंट स्टॅटिस्टिक जे माझ्या वाचनात आलं की ज्या मुंबईसारख्या सिटीज किंवा आपल्या कुठल्याही मेट्रो सिटीजमध्ये 80% लहान मुलं ही प्री डायबिटिक किंवा ओबेसिटीच्या क्रायटेरियामध्ये आलेले आहेत. हा खूपच म्हणजे भयावह प्रकार आहे. आपण म्हणजे कुठल्या दिशेला चाललोय ह्याचा आपल्याला खरंच विचार करायला लागणार. त्यामुळे ही खरीच गंभीरतेने घेण्याची गोष्ट आहे. म्हणजे भारताला जी डायबिटीसची राजधानी मानलं जातं त्याचा आता त्याच तिकडेच वाटतं, तिकडे चाललेलो आहे, पण आपल्याला तिकडे जायचं नाहीये. म्हणजे ही काही फार प्राऊड मुवमेंट नाहीये. बाकीच्या कुठल्या गोष्टींमध्ये आवडेल, पण मला तर हे काही भूषणावं वाटत नाही की आपण तिकडे चाललेलो आहोत. आणि ही कशी लवकरात लवकर ही संख्या कमी होईल. आणि मला ह्याला असं वाटतं की ह्याच्यामध्ये लोकांना एज्युकेट करणं हे फार गरजेचं आहे. तुम्ही डायबिटीस झाल्यावर धावाधाव करण्यापेक्षा डायबिटीस होऊ नये ह्याच्यासाठी जर का आपण काम करायला सुरुवात केली, आणि मला वाटते डायबिटीस फ्री फॉरवर्डमध्ये एक्झॅक्टली आपण हेच करतोय. लोकांना आपण अवेअर करतोय, लोकांना आपण एज्युकेट करतोय की काय नेमकं डायबिटीस आहे. झाल्यानंतर मग तुम्ही धावाधाव करण्यापेक्षा अगोदर जर का म्हणतो ना आपण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, तर हे डायबिटीस आणि कुठल्याही कार्डिओ मेटाबॉलिक डिसऑर्डरला ही गोष्ट लागू होती. आणि लोकांना एज्युकेट करणं गरजेचं आहे. आणि आज आपण मला वाटतं तेच ह्याच्याद्वारे करायला लागलोय की लोकांना एज्युकेट करण्याचं की डायबिटीसला समजून घ्या. समजून घेणं हाच पहिला उपचार आहे डायबिटीसच्या बाबतीत. अगदी. आणि फक्त पथ्य पाळणं एवढं सफिशियंट आहे का डायबिटीसला मात करण्यासाठी? पथ्य पाळणं सफिशियंट आहे का तसं बघायला गेलं तर डायबिटीसला पथ्य पाळण्याचा आजार म्हणजे अगदी सिंपल जे मी म्हणतो ना की डायबिटीस हा काही म्हणजे असं कुत्रं किंवा मांजर नाही की त्याला आपण पाळलं पाहिजे किंवा पोसलं पाहिजे. अनफॉर्च्युनेटली लोक जेव्हा डायबिटीस होतो, बीपी होतं, थायरॉइड होतं ना, त्यावेळेला ते कुठंतरी ॲक्सेप्ट करतात हे माझी फेट आहे आणि मला आता आयुष्यभर ह्याला पोसायला लागणार किंवा आपल्याला त्याला तसं भासवलं जातं. आणि त्याला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी मला त्याला टेम करण्याची गरज नाही आहे. मला थोडंसं अंतर्मुख होण्याची गरज आहे की बाबा मला माझ्याच घरामध्ये मलाच डायबिटीस का झाला, माझंच कोलेस्ट्रॉल का वाढलं. पथ्य तर खूप नंतरचा भाग येतो की बाबा मला गोड खायचं नाही आहे का किंवा हे करायचं नाही आहे का. आणि पथ्यांमध्ये पण लोकांचं काय होतं बेसिकली, कुणालाही पथ्य किंवा परेज हे आवडत नाही पहिली गोष्ट. कारण पथ्य हा वर्ड जो म्हणतोय इट्स कम्स विथ अ रिस्ट्रिक्शन. आपण दरवर्षी 15 ऑगस्टला आपला इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट करतो. सो एव्हरीबडी लाईक्स फ्रीडम. तर पथ्य म्हणजे काय आलं, बंधन आलं. आणि बंधन म्हणजे ते रिस्ट्रिक्शन आलं. तर मी त्याला एक दुसरा चांगला वर्ड आपल्याला आपल्या मराठीत आहे संयम.
सो हा संयम. आणि दुसऱ्या अजून एक छान वर्ड संस्कृतमध्ये त्याला आपल्या किंवा आयुर्वेदात त्याला वापरण्यात आलेला आहे. त्याला म्हणतात प्रज्ञापराध. म्हणजे डायबिटीस होण्यामागचं सगळ्यात पहिलं कारण काय असतं की एखादी गोष्ट आपल्याला माहीत असते जाणीवपूर्वक ही चुकीची आहे, तरी पण आपण ती करत असतो आणि ती वारंवार करत असतो. प्रज्ञा म्हणजे बुद्धी आणि अपराध म्हणजे चूक होणं. बरोबर. आणि हा वारंवार जेव्हा होतो त्यावेळेला आपल्याला डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा थायरॉइड सारखे आजार होतात. म्हणजे जसं आहे की दारू पिणाऱ्या माणसाला माहित नसतं का की दारू पिली तर लिव्हर खराब होणार, सिगरेट ओढणाऱ्या माणसाला माहित नसतं का किंवा निकोटीन खाण्याला माहित असतं की तरी पण तो खात असतो. आणि जसं चहा पिणाऱ्या माणसाला पण माहित असतं की चहा जास्त पिला तर ऍसिडिटी वाढणार आणि माझ्या शुगर बीपीच्या लेवल वाढणार. सो डायबिटिकला तसंच आहे की डायबिटीसमध्ये आपण प्रज्ञापराध करतो. आपल्याला आपली बुद्धी सांगत असते की नाही रे बाबा, रात्री लवकर झोपलं पाहिजे, सकाळी लवकर उठलं पाहिजे, आपण दररोज व्यायाम केला पाहिजे, दररोज एक्सरसाइज केला पाहिजे, आपण थोडंसं कार्बोहायड्रेटवालं किंवा बाहेरचं अन्न पदार्थ नाही खाल्ले पाहिजेत. आता ह्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या आपल्याला आपल्या आई वडिलांनी, आपल्या पूर्वजांनी शिकवलेल्या आहेत. आपण त्याच्याकडे काय करतो, जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो. आणि जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो आणि त्याला काय होतंय हा जो एक ॲटिट्यूड आहे, त्याला काय होतंय बघूया, होईल त्यावेळेला बघू, हा जो अप्रोच आहे ना, या अप्रोच किंवा या माइंडसेटवर सगळ्यात पहिल्यांदा काम करणं गरजेचं आहे. आणि माझ्याकडनं प्रज्ञापराध झालेला आहे. पर्टिक्युलरली आपण टाईप्स पुढे बघणार आहे त्यावेळी टाईप 2 डायबिटीज जो 95% लोकांच्या, तर त्याच्यात जे म्हणतात ना लोक लाईफस्टाईल करेक्शन, तर लाईफस्टाईल करेक्शन म्हणजे काय, तर पहिल्यांदा मला ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे की माझ्याकडनं काहीतरी चुका होत आहेत. हा ॲक्सेप्टन्स जेव्हा येतो त्यावेळेला माणूस ते रेक्टिफाय करतो. बरोबर. सो वी आर नॉट डुईंग एनी काइंड ऑफ अ पथ्य किंवा परहेज किंवा असं काही फार मोठं हे नसतं याच्यात. माझी लाईफस्टाईल बिघडलेली आहे, ती कुठं बिघडलेली आहे त्या स्तरावर काम करणं गरजेचं आहे. आणि डायबिटीस फक्त जीवनशैली किंवा फक्त आहारातले 4-5 बदल केले आणि माझा डायबिटीस बरा झाला, किंवा मी फक्त गोड बंद केलं, किंवा काही जण ते अतिप्रमाणात करतात की आम्ही ग्रेनच बंद करतो किंवा आम्ही हे करतो, एवढं करायची गरज नसते. थोडीशी शिस्त लावली तरी, थोडीशी शिस्त, थोडीशी डिसिप्लिन आणि ज्या बेसिक गोष्टी आहेत, बेसिक काय 4 तर गोष्टी आपल्याला लागतात. एक छान झोप लागते आपल्याला, याच्यामध्ये 2 वेळचं अन्न लागतं, याच्यातल्या घरातल्या लोकांचं प्रेम लागतं, आणि जिथं आपण काम करतोय तिथून थोडासा आपल्या जगण्यासाठी पैसा. सो बेसिकली तुम्ही नीड बेस जर का आयुष्य जगायला लागलात तर तुमच्याकडे डायबिटीस येत नाही. ग्रीड बेस जर का आयुष्य जगायला लागलो, देयर इज ऑलवेज डिफरन्स, ॲस्पिरेशन्स आणि नीड. आजकाल डायबिटीस वाढण्याचं प्रमाण महत्त्वाचं आहे की लोकांना राजसिक जीवनशैलीची जास्त सवय लागलेली आहे आणि लोकांच्या ॲस्पिरेशन्स नीडपेक्षा मोठ्या झालेल्या आहेत. बरोबर. पैसा पण भरपूर आहे, सुबत्ता भरपूर आहे. सो माझ्या शेजारच्या व्यक्तीकडं गाडी आहे, त्यानं हे घेतली तर मग मला त्याच्यापेक्षा असूया, कम्पॅरिझन, की बाबा अरे मला आता गरज नाही पण बाबा शेजारच्यानी घेतल्या ना म्हणून मला पाहिजे. ही जी असूया आहे ही हळूहळू आपल्याला नीडकडनं ग्रीडकडे घेऊन जाते. आणि मला असं फार वाटतंय की लाईफस्टाईलपेक्षा, डाएटपेक्षा ही जी ह्युमन ग्रीड आहे, आणि ती ग्रीड आहे ना ती अनफॉर्च्युनेटली वॉल स्ट्रीट ग्रीड आहे. वॉल स्ट्रीट ग्रीड, की म्हणजे हे कसं आहे की बाबा पुढच्याला म्हणजे मला मिळालं पाहिजे पण ते पुढच्याला मिळालं नाही पाहिजे या पद्धतीनं, किंवा माझ्याकडचं आहे ते मला पाहिजेच पण दुसऱ्याकडचं पण मला पाहिजे, तो पुढे नको जायला, तो पुढे जायला तो तर आहे त्याच्याकडचंही मला पाहिजे. हा जो, आणि हा अनफॉर्च्युनेटली ह्युमन मध्ये हा अप्रोच आहे. तुम्ही बघा ना बाहेर कुठं बघितलं, कुठलाही एखादं मांजर आहे किंवा हे आहे, ते आजारी पडल्यानंतर किंवा हे केल्यानंतर ते डॉक्टरांकडे येत नाही. डॉक्टर भाग्येश कुलकर्णी मला पोटात दुखतंय असं बघितलंय कधी, मांजर कुत्रा येतं आणि ते कुठं जातो, तुम्ही जर का बारकाईने बघितलं ते जातं नेचरमध्ये. त्याला माहित आहे कुठलं गवत खायचं, कुठलं हे खायचं. 2 दिवस ते फास्टिंग करतोय आणि 2 दिवसात ते टवटवीत होतं. हे आपल्याला काय सवय लागलेली आहे की काही साधं झालं की जायचं डॉक्टरांकडे, त्यातल्या त्यात बेस्ट डॉक्टरांकडे जायचं, बेस्ट डायग्नोस्टिक. याच्यात बिकॉज आय हॅव मनी, माझ्याकडे पैसा आहे तर मी काही गोष्ट करू शकतो. आणि या गोष्टीतून मला वाटतं हे सगळ्या डायबिटीस किंवा ह्याचं आहे. सो माझ्या दृष्टीनं लाईफस्टाईलपेक्षा ग्रीड आणि राजसिक हा महत्वाचं फार महत्वाचा मुद्दा सांगितलाय हा ग्रीडचा. मला विचारायचं आहे याच अनुषंगाने, हा श्रीमंतांचा आजार आहे का? आधीचे लोक म्हणायचे, आपण तुम्ही मागे जसं सांगितलंय की हल्ली प्रत्येक घरामध्ये एकतरी डायबिटीसचा पेशंट आपल्याला भेटतोच तिथे, पण यापूर्वी असं नव्हतं. त्यामुळे त्याला कदाचित श्रीमंतांचा आजार म्हणू शकतो. किंवा तसं आहे का, किंवा फार खर्चिक आहे का हा आजार? खर्चिक आहे का, मी त्या मुद्द्याकडे नंतर येतो. पहिला जो प्रश्न संपदा विचारला असतो की हा म्हणजे श्रीमंतांचा आजार आहे का, तर मगाशी मी जसं म्हटलं की श्रीमंतांचा आजार नाही आहे. ही कशी गोष्ट येते की मध्ये जे स्टॅटिस्टिक्स सगळं ICMR इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनी पब्लिश केलं होतं, त्यात असं लक्षात आलं होतं की UP किंवा बिहार या साईडला रेशो खूप कमी आहे डायबिटीसचा पर्सेंटेज. केरळ, गोवा किंवा महाराष्ट्रातले काही या ठिकाणी, किंवा अगदी याच्यामध्ये आपण वरच्या बाजूला गेलो तर राजस्थान,
पंजाब बरं. या ठिकाणी राईज एकदम वाढलेली आहे. कोरोनानंतर साधारण 44% 44% एकदम राईज झालेली आहे डायबिटीसच्या पर्सेंटेजमध्ये. तर मी असं म्हणेन की ज्यांची राजसिक जीवनशैली आहे, ज्यांना बैठ के खाना अच्छा लगता है, जो ॲक्टिव्हिटी नाही करते है, एकाच ठिकाणी बसून जे खातात आणि ज्यांना सुस्त जीवनशैली आवडती आणि त्या लोकांच्यामध्ये थोडंसं डायबिटीसचं प्रमाण जास्त दिसून आलेलं आहे. पण ह्याच्यात अजून एक थोडं पण दिसून आलेलं आहे की फक्त जीवनशैली आणि मानसिकता रिचनेस हा क्रायटेरिया नाही आहे. तुमचा मनाचा मोठेपणा किती आहे ना, हा पण याच्यात मोठा फॅक्टर आलेला आहे. की मी खूप सारे डायबिटिक पेशंट माझ्यात बघतो जे वजन जास्त असतं, हे असतं, एकदम राजेशाही ह्याच्यात असतात, त्यांना डायबिटीस होत नाही आणि एकदम किडकिडेत पण हे असतात आणि त्यांना डायबिटीस असतो. माझ्याकडे येणाऱ्या, आपल्या डायबिटीस फ्री फॉरवर्डमध्ये येणाऱ्या जवळपास 30% लोक चिडचिडीत असतात. म्हणजे इव्हन तू पण बोलताना तो जाणवलं असेल की मॅडम माझं वजन कमी व्हायला लागलंय, मला काहीतरी सांगा. तर कुठलाही प्रश्न ते चिडूनच विचारतात. हा की बाबा माझ्यात तर फॅट नाही आहे, माझ्यात तर हे नाही आहे. सो तसंही नाही आहे. तर मोर मला हा वाटायला लागलाय की ज्याच्या मनाची श्रीमंती आहे ना ज्यांच्याकडे, त्यांना होत नाही. मनामध्ये जर का दारिद्र्य असेल ना तर त्यांच्यात डायबिटीस होण्याचं प्रमाण जास्त आहे. सो स्ट्रेस हा एक फार फार मोठा कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर आहे. सप्रेस्ड इमोशन्स आहेत, बऱ्याचसारख्या ठिकाणी व्यक्त होता येत नाही आहे, टाईमलाईन मॅच होत नाही आहेत. म्हणजे मला सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत ना ते मला घड्याळा पद्धतीनं बघायला लागतं की मला तिथंच हे करायचं, तिथंच हे करायचं आहे. म्हणजे मला सगळ्या गोष्टी परफेक्शनकडे घेऊन जाण्याचा. म्हणजे लाईफमध्ये कसं असतं, परफेक्शन हा एक मिथ आहे. ऑलवेज मला असं वाटतं की परफेक्शन हे एखाद्या आभासी किंवा मृगजळासारखं असतं. आपण ते पकडायचा प्रयत्न करतो. माणसांनी ना लाईफमध्ये सिन्सिअरिटी मिळवण्याच्या मागे लागलं पाहिजे की तुम्ही जे काम करताय त्याच्यात मी किती 100% देऊ शकतोय आणि मी माझ्या व्यक्तिमत्वात किती सुधारणा करतोय ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पण अनफॉर्च्युनेटली माणूस प्रत्येक गोष्टीमध्ये कंपॅरिझन करून परफेक्शनच्या मागे जे लागतो आणि ह्याच्यातून कळत नकळतपणे जे शरीरात कॉर्टिसॉल लेवल वाढतात आणि तुम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत तुमची जी सिम्पॅथेटिक सिस्टीम आहे म्हणजे कायम ते हायपर मोडमध्येच. आणि मग त्या अपेक्षा नाही पूर्ण झाल्या की मग त्या गोष्टींमध्ये मग माझ्यासमोर कधी वाईफ आहे, कधी माझ्यासमोर बॉस आहे, तर तिथं मी त्याच्यावर ओरडू नाही शकत. सो इट्स अ काइंड ऑफ अ सपरेशन. आणि हे जे सपरेशन किंवा अनएक्सप्रेस्ड इमोशन्स आहेत या जर का सतत राहिल्या तर त्या डायबिटीसकडे खूप वेगाने घेऊन जातात. आणि ह्याच्यामध्ये अनफॉर्च्युनेटली डायबिटीस भेदभाव नाही करत आहे की पहिला आपण म्हणलं जायचं पण तो गरीब आहे का तो श्रीमंत आहे, डायबिटीसला नाही कळत. डायबिटीसला एवढंच कळतं की बाबा तू जर का कुठल्याही गोष्टींमध्ये तुझा संयम नाही आहे, तुझ्या जिभेवर संयम नाहीये, दोन्ही बाबतीत. मनावर किंवा संयम म्हणजे तू तोंडात अन्न काय टाकतोयस आणि तुझ्या तोंडातनं शब्द काय बाहेर पडतोयस, ह्याच्या ज्या व्यक्तीच्या ह्याच्यावर या दोन गोष्टींवर संयम नाही त्या लोकांच्या मध्ये डायबिटीसचं प्रमाण जास्त वाढून दिसलेलं आहे. जो लाईफस्टाईल नाही एवढी फॉलो करत आहे करत पण मनाने एकदम तो आहे, आतलं आणि बाहेरचं वेगळं नाहीये त्याचं. आतलं आणि बाहेरचं जग सेम आहे, तो जसा आत आहे तसाच बाहेर आहे, त्याच्यात डायबिटीस होताना दिसत नाहीये. म्हणजे हे कुठल्या टेक्स्टबुकमध्ये डॉक्युमेंट केलेलं नाहीये. आणि डायबिटीस फ्री फॉरएव्हरच्या ट्रीटमेंटमध्ये ह्याचा मी खूप जास्त अंतर्भाव केलेला आहे की तुम्ही मानसिक लेवलवरती पहिल्यांदा तुम्ही विचार चांगले करायला शिका. तुम्ही वैचारिक लेवलवरती चांगले झालात तर तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी आपसूक त्याच्यामध्ये येतील. आणि यात लाईफस्टाईलचं सगळेजण खूप सारे लाईफस्टाईल खूप सारा म्हणजे तो काय म्हणतोय आता ते चलनी नाणं झालेलं आहे. एव्हरीबडी नोज इट. पण ते 30% कॉन्ट्रीब्यूट करते, मी डिनाय नाही करत आहे. पण तेवढं एकच सुधारलंय आणि माझा डायबिटीस कंट्रोलमध्ये आलाय किंवा माझा डायबिटीस ठीक झालाय असं होताना दिसत नाहीये. पण जर का माझी मानसिकता चांगली झाली, मी एक व्यक्ती म्हणून चांगला बनलो, मी जर का लोकांना मदत करणारा आणि मला झोप चांगल्या पद्धतीनं लागायला लागली, समाधानाने मी आयुष्य जगायला लागलो, माझी लाईफस्टाईल थोडीफार मागं पुढे असेल ना शुगर कंट्रोलमध्ये येते. सो हा थोडासा एक डिबेटचा किंवा ह्याचा मुद्दा होऊ शकतो. हे माझं ऑब्झर्वेशन शेअर केलं. त्यामुळे आपण DFF मध्ये शिकवतोच लोकांना की पहिलं मानसिकतेवरती काम करा. म्हणजे इन शॉर्ट आपण DFF मध्ये डायबिटीज बरोबर जगायला कसं पाहिजे हे पण शिकवतो. प्रश्नच नाही. कारण डायबिटीस फ्री मध्ये तुम्ही निरोगी राहण्याची पहिल्यांदा मनोकामना केली पाहिजे. मी व्यक्ती म्हणून शारीरिक लेवलवरती, मानसिक लेवलवरती आणि आत्मिक लेवलवरती मला काम करणं गरजेचं आहे. कारण डायबिटीस होत नाही. डायबिटीसला जे महत्वाचं कारण आपण सुरुवातीला म्हणलं की हा साखरेचा नाही आहे हे लक्षण आहे, तर महत्वाचं कारण काय तर इन्शुलिन प्रतिरोध हे खूप लेट लक्षात आलं 1950-1958 मध्ये. म्हणजे इनफॅक्ट जेव्हा इन्शुलिनचा शोध लागला होता त्यावेळेला लोकांना वाटलं युरेका म्हणजे मॅक्लॉइड आणि ह्यांनी शोध लावला होता, त्यांना नोबेल प्राइज पण त्यावेळेला मिळालं. आणि त्यावेळी त्यांनी लक्षात आलं होतं की स्वादुपिंडात इन्शुलिन तयार होत नाही तर इन्शुलिन दिलं की हे होऊन जाईल.
पण हे इन्शुलिन ची डिफिशियन्सी टाईप 1 ज्याला आपण लहान मुलांच्या जो डायबिटीस होतो ज्याला टाईप 1 डायबिटीस म्हणतात, जो 5% ह्याच्यात असतो. आणि लिटरली मागच्या शतकामध्ये 18व्या शतकामध्ये जर का आपण बघितलं तर ज्यांना टाईप 1 व्हायचं ते लिटरली मुलं हे होऊन जायची, 2 महिन्यात 3 महिन्यात त्यांची डेथ व्हायची. त्यामुळं ज्या वेळेला इन्शुलिनचा शोध लागला त्यावेळी वाटलं की आता डायबिटीसवर क्युअर सापडली. आणि 1923ला ह्याचा शोध लागला. 1923 ते 1958 इन्शुलिन हा एकच मेन स्टे होता की इन्शुलिन हे एकच सगळ्यांना एक्सक्लुझिव्हली दिलं जायचं आणि ती एक पॅनक्रियाजमध्ये इन्शुलिन सिक्रेट करणारी गोळी, या 2च औषधं त्यावेळेला अवेलेबल होती. पण नंतर लक्षात आलं की फक्त इन्शुलिन डिफिशियन्सी हे कारण नाही आहे, ते 5 ते 10% लोकांच्यात आहे. इन्शुलिन प्रतिरोध किंवा इन्शुलिन रेझिस्टन्स हे डायबिटीसचं प्रमुख कारण आहे. इन्शुलिनची सेन्सिटिव्हिटी कमी होणं हे डायबिटीसचं प्रमुख कारण आहे. आणि मग त्याच्या अनुषंगाने रिसर्च पुढं घेऊन गेला आणि आज आपण इथंपर्यंत आलेलो आहे की जिथं वर्ल्डवाईड आता मान्यता मिळायला लागली की डायबिटीस हा फक्त म्हणजे इन्शुलिनच्या किंवा स्वादुपिंडाचा आजार नाही आहे, रादर डायबिटीस हा पूर्ण शरीराचा आजार आहे. तो प्रत्येक सेलला तुमच्या अफेक्ट करतो. आणि हा डायबिटीस हा पिट्युटरी ग्लँडचा आजार आहे. म्हणजे आणि पिट्युटरी ग्लँड अगेन तुमच्या मेंदूशी रिलेटेड आहे आणि तुमच्या लिम्बिक सिस्टीमशी रिलेटेड आहे. सो 2 ब्रेन असतात, एक कॉग्निटिव्ह ब्रेन असतो आपला आणि एक लिम्बिक ब्रेन ॲमॅग्ला म्हणून जो आपला ह्याच्यातला असतो जो 13% काम करतो. तर तिथं म्हणजे इमोशनल लेवलवरती डायबिटीस पहिल्यांदा स्टार्ट होतो आणि नंतर तो येतो. आणि अनफॉर्च्युनेटली जर ट्रीटमेंटचा आयाम आहे डायबिटीसचा तो कॉग्निटिव्ह लेवल, एक कॉग्निटिव्ह ब्रेन आहे आणि दुसरा तुमचा किंवा ज्याला आपण म्हणतो एक IQ आणि EQ. तर डायबिटीस हा EQशी रिलेटेड आहे डायबिटीसमध्ये. आणि आपण ट्रीटमेंट करताना काय करायला लागलो, वी आर युझिंग IQ. आपण लॉजिकली त्याला ट्रीट करतोय आहे, पण एका ठराविक लेवलवरती जाऊन लॉजिक थांबणार कारण ते कॉन्शियस माइंडवरती काम करतं. पण डायबिटीस सुरू होतं EQ वरती. सो यू नीड टू वर्क ऑन दॅट. आणि हे मला वाटतं की डायबिटीसमध्ये डिकोड करणं फार गरजेचं आहे, ज्याच्यावर अनफॉर्च्युनेटली आज फार म्हणजे ते आमच्या मेडिकल टेक्स्टबुकमध्ये पण नाही आहे, व्हेरी सॉरी टू से. पण आपल्या एनिशंट सायन्समध्ये आपण बघितलं तर खूप छान पद्धतीनं ह्याच्यावर एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आणि त्यांनी मान्य केलेलं आहे की म्हणजे त्यावेळेलाच की 3000 वर्षापूर्वीच की डायबिटीस हा म्हणजे फक्त स्वादुपिंडाशी रिलेटेड आजार नाही, तर तो पूर्ण शरीराशी रिलेटेड आहे किंवा पिट्युटरी ग्लँडशी रिलेटेड आजार आहे. आणि चरक संहितेमध्ये तर 20 टाईप्स सांगितले डायबिटीस. आणि ॲक्च्युली ओव्हरऑल माझ्या डायबिटीसच्या याच्यामध्ये गेल्या 10 वर्षाच्या करिअरमध्ये ते 20 टाईपचे पेशंट्स मी बघितलेत. याच्यातले मॉडर्न सायन्समध्ये तर 4 प्रकार आपल्याला शिकवले जातात, टाईप 1, टाईप 2, लाडा आणि गेस्टेशनल. पण ह्याच्यात खूप सखोल ह्याच्यामध्ये ज्ञान दिलेलं आहे एनिशंट सायन्समध्ये. क्या बात आहे. म्हणजे एवढी सखोल माहिती म्हणजे ऍक्च्युली मला माहितीच नव्हतं ह्या बाबतीत. आणि ह्यासाठीच आज आपण गप्पा मारतोय की ज्या आपल्या पेशंट्सला किंवा जो कोणी हा पॉडकास्ट बघणार आहे, ही सिरीज बघणार आहे, त्यांचे प्रश्नांचं प्रातिनिधित्व मी इथे करणार आहे आता तुमच्यासमोर. बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मिळतात न विचारताच. सो थँक्यू सो मच. आम्हाला नक्की कळवा तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला. डायबिटीज म्हणजे काय नेमकं ह्या बेसिक प्रश्नावर आजचा हा एपिसोड आपण घेतलेला होता. मला वाटतं तुम्हाला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आज ह्या एपिसोडमधनं मिळाली असतील. पण ह्या व्यतिरिक्तही जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आम्ही आमच्या पुढच्या एपिसोड्समध्ये ते सगळे प्रश्न डॉक्टरांना विचारू, त्या सगळ्या प्रश्नांवर आपण परत एकदा गप्पा मारू. खूप खूप धन्यवाद आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.